मित्रांनो, तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता गुरुजींनी दिलेल्या कानमंत्रामुळे मात्र शेवटी दत्तगुरूंच्या पर्यंत आता ईश्वरीची जी काही हाक आहे तर ती पोहोचते आणि पादुका नक्की कुठे आहे हे ईश्वरीला समजते। म्हणून आता गुरुजी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देतात आणि आता शेवटी राकेचं जे सत्य आहे ते ईश्वरी समोर येतेच। अर्णव आणि ईश्वरी मात्र आता अर्णव ह्या राकेशला मात्र आता त्याच्या अगदी चहूबाजूंनी गोल असं रिंगण रांगोळीचं काढतात आणि म्हणतात की हे बघ। ईश्वरी त्याला म्हणते की हे बघ, आम्ही तुझी अशीच राख रांगोळी करणार आहोत। आजपर्यंत तू माणसांची वाईट वागत होतात, आज मात्र तू पादुका चोरून एक खूप मोठं पाप केलं आणि आता मात्र देवच तुला शिक्षा करेल। तेव्हा अर्णव राकेशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की अरे, प्रत्येक बाबतीत तू हरत आहे, त्यामुळे आता मात्र तू सवय करून घे हरण्याची। तू एकटा आहेस आणि आम्ही दोघं आहोत। म्हणून ईश्वरी आणि अर्णव त्याच्या समोर येऊन उभे राहतात, ते पण एकत्र। एकमेकांच्या हातामध्ये हात देत म्हणतात की आम्ही दोघंही एकत्र आहे। तर ईश्वरी आणि अर्णव त्याला दोघांना हात दाखवतात आणि म्हणतात, ईश्वरी म्हणते की तू आता आमच्या समोर नाही टिकू शकत, कारण आम्ही दोघे एकत्र आहोत। आता राकेशला खूपच राग येतो। राकेश जी काही त्याच्या अगदी चहूबाजूने रांगोळी काढलेली आहे गोल रिंगणात, तर ती मात्र पुसतो आणि म्हणतो की कळेल की कोण हारतोय आणि कोण जिंकतोय। राख रांगोळी कुणाची होते हे लवकरच कळेल आणि तुमच्या आयुष्याची राख रांगोळी मी कसं करतो हे बघतच राहा तुम्ही। तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी एक असतात। तर मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।